तू माझ्याबरोबर आहेस. तुझी अंकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंचे देख मज पुढे ताट वाढवतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करतोस. माझे पात्र कोटन्स भरलेले आहे. खरोखर माझे आयुष्य सर्व दिवस मला कल्याण व दाई ही लाभतील आणि माझे परमेश्वर घरातच मी चिरकाल राहील. आमेन. बसू शकता तुम्ही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परमेश्वराची उपस्थिती इथं आहे आणि परमेश्वर आपल्यामध्ये आहे आणि येणाऱ्या वर्षासाठी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद परमेश्वरा. थँक्यू लॉर्ड जीसस. आकाश पृथ्वीचं निर्माण करतो परमेश्वरा. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या उत्साहतो लॉर्ड जीसस. हालेलुया. धन्यवाद प्रभू. या बाप्पा गुरुवारच्या शब्द आणि बाप्पा तू आम्हाला या भवनात घेऊन आलास तर कोटी कोटी धन्यवाद प्रभू. प्रभू आम्ही बाप्पा थोडक्या पण तुझं वचन म्हणतं जिथे दोघे तिघे माझ्या नावाने जमलेले आहेत त्यांच्यामध्ये मी आहे. आणि बाप्पा तुझी जी उपस्थिती आम्हामध्ये आहे आणि आम्हाला दुसऱ्या जगातलं काहीच नको परमेश्वरा. फक्त तुझी उपस्थिती तुझी सोबत पाहिजे. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. तुझ्या दयेसाठी तुझ्यासाठी धन्यवाद. इथून पुढचा वेळ काळ मी तुझ्या ताब्यात देतो. माझा जीव आत्मशरीर मी तुला समर्पित करतो. प्रार्थना विनंती नासक येशू ख्रिस्ताच्या गोड पवित्र नाथ केली म्हणून ऐकू मान्य करतो तुला. आमेन. हालेलुया. आपण आपले बायबल उघडूया आणि वचन वाचूया आणि काही वेळ वचनामध्ये घालूया. प्रेज लॉर्ड. सर्वजण आहेत. आपण वचन वाचूया. उत्पत्तीचं पुस्तक 39वा अध्याय आणि दुसरं वचन. उत्पत्ती 39. आणि आपण नवीन वर्षामध्ये आलेलो आहोत आणि नवीन वर्षाचा हा पहिलाच गुरुवार आहे. आणि या नवीन वर्षामध्ये तुम्हाला काय महत्त्वाचं आहे, कुठली गोष्ट महत्त्वाची आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे थोडक्या 15-20 मिनिटामध्ये. उत्पत्ती 39वा अध्याय आणि दुसरं वचन. परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो भाग्यवान पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धनाच्या घरी असे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पुढचं वचन पण वाचूया. परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो असे त्याच्या धनाने पाहिले. आणि प्रेज लॉर्ड. प्रत्येक जण हात उचलून प्रार्थना करा. मी म्हणतो तशी. हालेलुया. हे परमेश्वरा, ह्या नवीन वर्षामध्ये मला तुझी सोबत हवी आहे, तुझी साथ हवी आहे. तू प्रत्येक दिवशी माझ्यासोबत असला पाहिजे. आणि बाप्पा जे काही वचन आज मी ऐकणार आहे ते वचन त्या 2026 वर्षासाठी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या नोकरी व्यवसायासाठी, माझ्या मुलाबाळांसाठी, माझ्या सर्वस्वासाठी आशीर्वादाचं ठेवलं. आणि बाप्पा या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित केलंय असा मी विश्वास ठेवतो. प्रार्थना विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड पवित्र नावात केली म्हणून ऐकू मान्य करतो त्या. आमेन. खाली बसा. आणि आपण 2026 ह्या वर्षामध्ये आलेलो आहोत आणि हा पहिलाच आठवडा आहे आणि पहिलाच गुरुवार आहे. आणि या नवीन वर्षामध्ये तुम्ही म्हणाल की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. अनेक प्रार्थना विनंती असतात. माझ्या पण आहेत, तुमच्या पण असतील. हालेलुया. पण मला तुम्हाला सांगू द्या, आशीर्वाद मिळवण्यासाठी धडपड करू नका. तर जो आशीर्वाद देण्याची क्षमता बाळगतो, जो आशीर्वाद देण्याची ताकद बाळगतो त्याला मिळवण्यासाठी प्रेज लॉर्ड. हालेलुया. पैसा, पाणी, गाडी, बंगला, नोकरी, छोकरी ह्यापेक्षा जो ते देण्याची ताकद ज्याच्याकडे आहे त्या परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी. हालेलुया. आणि ह्या नवीन वर्षामध्ये, या 2026 वर्षामध्ये
तुम्हाला मला या योसेफाच्या उदाहरणातून काहीतरी सांगायचं आहे. योसेफ हा एक उत्पत्तीच्या पुस्तकातील एक व्यक्ती आहे. तुम्ही नवीन आहात म्हणून मी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो. आणि तो याकोबाचा पुत्र आणि त्याला एक स्वप्न पडलेलं होतं आणि त्या स्वप्नाचा अर्थ होता की 12 जण त्याला नमन करतील आणि तो सर्वात उंच होईल, असं शॉर्टमध्ये त्याच्या स्वप्नाचा अर्थ. आणि जेव्हा त्याला स्वप्नाचा अर्थ कळला तेव्हा त्याने तो आपल्या 12 भावांना सांगितला. त्याला 12 भाऊ होते आणि आई वडिलांना सांगितलं. मग जेव्हा त्यांनी भावांना तो स्वप्नाचा अर्थ सांगितला तेव्हा सर्वजण त्याचा द्वेष करू लागले आणि त्याला फसवून त्याला एका खड्ड्यात टाकलं आणि त्याला एका विदेशी लोकांना विकलं. आणि जेव्हा त्याला विदेशी लोकांना विकण्यात आलं, योसेफ हा एक विश्वासणारा होता, इस्रायलमध्ये राहणारा होता. पण त्याला त्याच्या भावांनी देशाने किंवा काय म्हणायचं त्याला हेव्याने जे त्याला स्वप्न पडलं होतं त्या स्वप्नाचा अर्थ ऐकल्यामुळे ते हेवा करू लागले आणि देशाने देश करू लागले त्याच्या भावाचा. आणि त्यांनी त्याला विदेशी लोकांना विकलं. आणि जेव्हा ते विदेशी लोकांना विकलं तेव्हा आपण पाहतो, ह्या वचनामध्ये आपण येतो की तो एक पोटिफर नावाचा मोठा एक अंमलदार असतो, मोठा एक अधिकारी असतो आणि त्याच्या घरी तो विकला जातो. तो त्याच्या घरी गुलाम म्हणून राहतो परक्यांच्या देशामध्ये. त्या देशाचं नाव असतं मिस्र. आणि परक्यांच्या देशामध्ये जेव्हा योसेफाला एक गुलाम म्हणून राहावं लागतं, एक विक्री केलेला गुलाम म्हणून राहावं लागतं, आपल्या आई वडिलांपासून दूर, आपल्या भावांपासून, आपल्या सर्व घरादारापासून दूर, परक्यांच्या देशामध्ये एक गुलाम म्हणून जीवन जगत असताना जे आपलं आता आपण वाचलेलं वचन आहे त्या वचनामध्ये आपण येतो की जरी तो गुलाम म्हणून राहत होता, जरी तो परक्यांच्या देशात राहत होता, जरी तो आपल्या घरापासून दूर राहत होता, तरी देखील परमेश्वर त्याच्यापासून दूर नव्हता. हालेलुया. म्हणजे आपण वचन वाचलंय ते पुन्हा एकदा वाचूया. आहे का बायबल तुमच्याकडे? दुसरं आणि तिसरं वचन, उत्पत्ती 39 अध्याय. आपण वाचतोय उत्पत्ती 39 अध्याय आणि त्यातील दुसरं आणि तिसरं वचन. पहिलेच पुस्तक आहे, उत्पत्ती पहिलेच पुस्तक आहे. उत्पत्ती 39 अध्याय. ठीक आहे, मी पुन्हा एकदा वाचतो तुमच्यासाठी. परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो भाग्यवान पुरुष झाला. आणि जरी तुम्हाला सापडलं असेल तर वाचू शकतो. बस. आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं, ते राहू द्या वचन, पण पुन्हा एकदा वाचणार आहोत, ते राहू द्या पाय. आणि प्रियांनो इथं आपल्याला पाहायला मिळतं, हिंदीमध्ये पण वाचलेलं आहे की जेव्हा तो मिस्री धन्याच्या इथं, पोटिफराच्या इथं गुलाम म्हणून राहत होता, तिथं देखील परमेश्वर त्याच्यासोबत होता. प्रेज लॉर्ड. मला माहित नाही तुम्ही कुठल्या अवस्थेत जीवन जगत आहात, कुठं आहात. तुम्ही स्वतःच्या घरात आहात का भाड्याच्या घरात आहात? तुम्ही स्वतःच्या जन्मगावी आहात का परक्या गावी आहात? तुम्ही काय काम करत आहात? एक अधिकाऱ्याच्या पोस्टला आहात का एक गुलामाप्रमाणे एक साधं काम तुम्ही करत आहात? मला माहित नाही, पण मला देवाचं वचन माहीत आहे की तुम्ही जिथे कुठं असाल तिथं परमेश्वर तुमच्या सोबत आहे. हालेलुया. आणि जर परमेश्वर तुमच्या सोबत आहे तर तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीची काळजी, चिंता करायची गरज नाही.
जरी तो गुलाम म्हणून होता, एका परक्या देशात होता, एक परक्या देशात, परक्या राज्यात, परक्या निधर्मी लोकांमध्ये तो होता, गुलाम म्हणून होता, तरी देखील परमेश्वराने त्याला सोडलं नाही. Praise Lord. आणि 2026 मध्ये हेच वचन आहे. जरी आपण 2025 वर्ष सोडून 2026 मध्ये आलेलो आहोत, कदाचित तुम्ही एक गाव सोडून दुसऱ्या गावी गेलेला आहात, कदाचित एक जॉब सोडून दुसऱ्या जॉबमध्ये गेलेला आहात, कदाचित तुमचं काहीतरी स्थलांतर झालेलं आहे, तुमचं काहीतरी प्रॉब्लेममधून तुम्ही गेलेला आहात, जसं योसेफ गेला होता तसं तुम्ही गेलेला आहात. पण परमेश्वराचं वचन आहे 2026 वर्षासाठी की तू जिथं कुठं असेल तिथं मी तुझ्या सोबत आहे. आणि योसेफाबरोबर परमेश्वर असल्यामुळे तो जरी तिथं गुलाम म्हणून राहत होता, तरी तो भाग्यवान पुरुष झालेला बायबलमध्ये सांगितलेला आहे. भाग्यवान. आणि त्याचं पुढच्या अध्यायामध्ये पण दिलेलं आहे की परमेश्वर योसेफाबरोबर असल्यामुळे जे काही तो हाती घेत असे ते सिद्धीत जात असे. प्रेज लॉर्ड. जे काही कामाला तो हात लावत असे ते कामात यश मिळत असे. आणि हे त्याच्या धनाने पाहिलेलं आहे. जे काही तुम्ही काम करत आहात ते काम तुम्ही यशस्वी व्हाल, आणि ते यशस्वी झालेलं ते परमेश्वर पाहणार आहे. परमेश्वरामुळे तुम्ही यशस्वी व्हाल, आणि ते ज्याचं तुम्ही काम करत आहात, ज्याच्या ठिकाणी तुम्ही काम करतात, ते तुमचे मालक, तुमचे अधिकारी लोक ते पाहणार आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि या 2026 वर्षासाठी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्हाला परमेश्वराची उपस्थिती असणं गरजेचं आहे. परमेश्वरासोबत तुम्ही असणं गरजेचं आहे. जगात कुठेही असण्यापेक्षा कुणाचीही कृपादृष्टी होण्यासाठी तुम्हाला प्रथम परमेश्वराची कृपादृष्टी होणं गरजेचं आहे. आणि पुढे आपण पाहतो, जरी योसेफ धार्मिक होता तरी त्याला खोट्या आरोपाखाली जे मालकाची जी पत्नी होती तिने एक खोटा आरोप त्याच्यावरती ठेवला आणि त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. पण जिथं तो तुरुंगामध्ये गेला तिथं देखील परमेश्वर त्याच्यासोबत होता. आणि ते वचन वाचा सिस्टर, त्याच्यामध्येच आहे पुढं 21 वचन वाचा. त्याच्याच पुढे 21 वचन आहे 21. आमेन. मला तुम्हाला काय सांगायचं, योसेफासोबत परमेश्वर होता. तो एका पोटिफराच्या घरी गुलाम म्हणून राहत होता आणि गुलामाचं काम करत होता. तिथं देखील परमेश्वर असल्यामुळं तिथं तो भाग्यवान पुरुष झाला. पण काहीतरी दुर्घटना घडली आणि पोटिफराच्या ज्या धनाच्या पत्नीने त्याच्यावरती खोटा आरोप ठेवला आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आला. आणि तुरुंगात टाकल्यावरती जे तुरुंगाचा जेलर असतो, तो बंदिवानाचा जो अधिकारी असतो, त्याची देखील कृपादृष्टी त्याच्यावरती झाली आणि त्याने आपलं सर्वस्व त्याच्या हाती सोपवलं. का? कारण परमेश्वर तिथं देखील, त्या तुरुंगामध्ये देखील तो परमेश्वर त्याच्यासोबत होता. आणि मला माहीत नाही ह्या 2026 वर्ष तुमच्यासाठी कसं जाईल. कदाचित तुम्हाला गुलामाप्रमाणे राहणं भाग पडेल, कदाचित तुम्हाला तुरुंगासारख्या परिस्थितीतून